मुलांक 7 हा केतूचा नंबर आहे. जसं राहू आणि केतू एका बॉडीचे 2 पार्ट आहेत, अधुरे प्लॅनेट्स आहेत. तर हे जे लोक आहेत ना ते क्युरियस असतात, कन्फ्यूज असतात. आता केतूजवळ काय डोकं नाही आहे, ठीक आहे, फक्त बॉडी आहे. त्यांना तुम्ही असं समजा त्यांच्याजवळ डोळेच नाही आहे, मग त्यांना समजतच नाही आयुष्यामध्ये कुठं जायचं, ते कन्फ्यूज असतात. आणि त्यांना असं समजत नाही की मला नेमकं करायचं काय आहे, कुठं जायचं आहे, काय करायला पाहिजेत गोष्टी. तर ते क्युरियस आणि कन्फ्यूज दोन्ही असतात. आणि त्यांना जर कोणत्या नंबरचा म्हणजे त्यांना कोणी गाईड केलं ते बेस्ट करू शकतात. आणि केतूचा जो नंबर आहे ना तो स्पिरिच्युअलिटीचा पण नंबर आहे. जर हे स्पिरिच्युअलिटी फॉलो करत असतील ना तर त्यांच्या एवढं बेस्ट करिअर म्हणजे त्यांच्या एवढं बेस्ट लाईफ राहू शकणार नाही. तर त्यांना फक्त स्पिरिच्युअलिटी फॉलो करायचं, मेडिटेशन करायचं. त्याने काय होतं ना, आणि त्यांची इंट्युशनची पॉवर आहे ना ती खूप चांगली असते. त्यांना असं आणि जो धोनीचा नंबर पण आहे ना तो मुलांक 7 आहे. आणि त्यांना DRS असं म्हटलं असतं, म्हणतात ना धोनी रिव्ह्यू सिस्टम. जे बाकी लोक पाहू शकत नाहीत ना ते लोक हे पाहतात. आणि त्यांना ते कळतं की आणि ते तुम्ही बऱ्याचदा त्यांच्याबद्दल सांगायची गरजच नाहीये. तर त्यांची कसं स्किल आहे ते यांच्यामध्ये पण ती स्किल असते. पण बऱ्याचदा लोक हे काय करतात ना ते स्वतःच्या मनातलं ऐकत नाही. त्यांना माहित होतं की मी जर या सीडीवरून जर खाली गेलो ना तर मी पडेल, तर मला लिफ्ट घ्यायला पाहिजे. पण ते काय करतो बऱ्याचदा ना त्यांच्या इंट्युशनचं ऐकत नाही. त्यांच्या बऱ्याचशा गोष्टींना असं प्रॉब्लेम होतो. बट तुम्ही जर त्यांच्या इंट्युशन पॉवरचा यूज केला ना तर ते खूप बेस्ट करू शकतात त्यांच्या लाईफमध्ये.